राजे, झालेल्या नुकसानाची भरपाई कशी करणार आहोत आपण आणि कोणाकडून? सिद्धीला लांब पल्ल्याच्या तोफा पुरवणाऱ्या टोपीकर इंग्रजांकडून. व्यापारी म्हणून आले ना तर फक्त व्यापार करा म्हणावं, पण या टोपीकरांचं सगळं लक्ष असतं आपल्या मुलखातल्या राजकारणात. ज्या राजानं व्यापाराला परवानगी दिली तो राजा पन्हाळ्यावर अडकून पडलेला असताना त्याच्या शत्रूशी संधान बांधून त्यांना लांब पल्ल्याच्या तोफा पुरवण्याचं कारस्थान करणारे हे टोपीकर इंग्रज. हे फिरंगी म्हणजे अस्तनीतले निखारेच. सापाची जात आहे राज, किती बी दूध पाजा वाकणार ईशच. म्हणूनच राजापूरच्या वखारीची बित्तम बातमी काढा. या टोपीकरांचा नेमका व्यवसाय काय, त्यांचा मनसुबा काय आहे, त्यांच्या संरक्षणाची तजवीज काय, आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी किती दौलत जमा केली आहे. या टोपीकरांना चांगलाच इंगा दाखवला पाहिजे आणि तसाच इंगा दाखवला पाहिजे शाहिस्तेखानाला. पुण्यात सुद्धा आपली माणसं पेरा. हा शाहिस्तेखान आपल्या लाल महालात बसून काय काय उद्योग करतोय, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय, खडानखडा माहिती मिळाली पाहिजे. शाहिस्तेखानाला अद्दल घडवण्याची वेळ जवळ आली आहे. मग ही मोहीम कधी उघडायची आपण राजे? पावसाळा संपला की लगेच. आऊसाहेब, थाळ्याला चला बरं. हो घेतो. आऊसाहेब, एवढं कसलं काम आहे? आम्ही कधीपासून पाहतो आहोत, हेच करत आहात. बसा बरं, सांगतो आम्ही. आऊ, बसा. तुम्हासही माहिती असावी. हा खलिता वाचा. अफजल खानानं वाईत जाता जाता रयतेच्या शेतीवाडीची पुष्कळ नासधूस केली. त्यांचा शेतसारा माफ करावा अशा शिफारसी आहेत. खानाशी आणि सिद्धीशी लढता लढता स्वराज्याचा बराचसा खजिना रिता झाला आहे. मात्र ज्यांचं जेवढं नुकसान झालं आहे ते पाहून त्यांना काही अंशी सूट देऊ शकतो. ज्यांची घरदारं जाळली आहेत त्यांना नुकसान भरपाई द्यायची आहे. अहो, हे तर न संपणारं काम आहे. परंतु करावंच लागतं. स्वराज्याचं शिवधनुष्य पेलायचं तर सागरा एवढी माया पोटात ठेवून आकाशास गवसणी घालण्या इतका पराक्रम करावा लागतो. त्याचबरोबर डोंगरा एवढा कारभारही पाहावा लागतो. राजे एकटे काय काय पाहतील? ज्यानं त्यांना आपापल्या जबाबदारीनं चोख काम करावं लागतं. तसं केलं नाही तर स्वराज्याची घडी विस्कटेल. आऊसाहेब, आपण चिंता करू नये. आम्ही स्वराज्याची घडी विस्कटू देणार नाही. खजिन्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्यात येईल. आपण रयतेची गारहाणी सोडवावीत. गडाचा कारभार नीट सांभाळावा. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचं काम आहे. कुठलं काम राजे? बांदलांच्या शौर्याची, पराक्रमाची परतफेड. परंतु ते कसं करणार राजे? सारं गाव विद्वानी भरलं आहे. त्यांना वार्षिक मानधन आणि साडीचोळी देऊ. ते तर योग्यच आहे आऊसाहेब, परंतु आमच्या मनात आहे की स्वराज्याच्या तलवारीच्या पहिल्या पानाचा मान जेध्यांकडून बांदलांना देण्यात यावा. अजून किती दिवस असं हातावर हात धरून बसून राहायचंय नवाब साहब? क्यों? कुछ करना जरूरी है. जरूरी है. हीच वेळ आहे शिवाजीवर हल्ला करायची. आत्ताच जर त्याला दणका दिला ना तर त्याच्या सोबत त्याचं स्वराज्य सुद्धा कोलमडून पडेल. त्या सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडताना सगळ्यांची दमछाक झाली. आता कारभाराची घडी पार विस्कटली आणि म्हणूनच हीच वेळ आहे त्या शिवाजीवर घाव घालायची. आपण जितका वेळ इथे बसून काढतोय तितका वेळ त्याला तिथे सावरायला मिळतोय नवाब साहब.
आदेश द्या, संपवून टाकू हे स्वराज्य कायमचं. आणि त्याशिवाय जिला गाडून टाकू त्याच्याच मातीत. पुन्हा मोगल सल्तनती विरुद्ध बगावत करायचा विचार तर सोडून द्या. नजर वर करून बघायची हिम्मतही होणार नाही. अशी दहशत बसवून टाकू या मराठी मुलखात. आपको क्या लगता है रायबागन, सिर्फ पगड़ी पहनने के लिए ये सर खुदा ने दिया है हमें? हम कुछ सोच नहीं सकते? या आप ही को अक्ल दी है इस दुनिया में? आपको क्या लगता है अगर हम सिवा पे हमला करेंगे वो हमसे लड़ेगा? नहीं, वो भाग जाएगा, क्योंकि उसे पता है कि आमने सामने की लड़ाई में वो मारा जाएगा. तो वो भाग कर जाएगा कहां? बीजापुर तो वो जा नहीं सकता, तो कहां जाएगा? सोचो. हुजूर, कोकण. बहुत खूब कारतलब, बहुत खूब. तुम्हें अकल दी है ऊपर वाले ने. थोड़ी अकल इस औरत को भी दे दो. कोकण, कोकण जाएगा सीवा. और एक बार वो कोकण चला गया तो जिंदगी भर हम उसे ढूंढ नहीं पाएंगे. इसीलिए इस पहाड़ी चूहे को हमें पहाड़ों में ही रोकना होगा. एक बार ये रास्ता बंद हो गया तो सीवा अटक जाएगा. फिर हम उसे अपनी उंगलियों पे कठपुतली की तरह नचा सकते हैं. कारतलब खान, तुम 25,000 की फौज लेके चौल, नागोठने, पनवेल और भिवंडी इन इलाके पे कब्जा करो. वहां चौकी बिठाओ, पहरे लगाओ. उसके बाद हम हमला करेंगे राजगढ़ पर. फिर सिवा के पास एक ही रास्ता होगा, वो होगा यहां हमारे कदमों में. तलवारीच्या पहिल्या पानाचा मान बांदलांना देणार, परंतु तो तर जेधेंकडे आहे ना. होय, जेध्यांचं स्वराज्यकामी फार मोठं योगदान. कान्होजी काकांनी सगळ्या देशमुखांचं मन वळवून 12 मावळ स्वराज्यासाठी उभा केला. इतकंच नाही तर अफझल खानाच्या स्वारीच्या वेळी त्याच्या धमक्यांना भीक न घालता स्वराज्यासाठी वतनावर पाणी सोडलं. राजे, जेधे घराणं फार पूर्वीपासून स्वराज्याची एकनिष्ठ आहे. म्हणूनच तर कान्होजी काकांकडून स्वराज्याच्या तलवारीच्या पहिल्या पानाचा मान बांदलांना द्यायचा. तर मग जेधे मंडळी नाराज होणार नाहीत. जेधे आणि बांदल यांच्यात तर नेहमीच चढाओढ असते. दोन्ही परिवारांचं फारसं काही पटत नाही. आणि आता या मानामुळे जर नवीन वाद उफाळून आला तर? ती शंका आमच्याही मनात आहेच. कारण भूतकाळातील बांदल आणि जेधे कुटुंबातील वादांच्या जखमा एवढ्या लवकर भरल्या जातील असं वाटत नाही. परंतु आऊसाहेब, बांदलांचं स्वराज्यकामी योगदान दुर्लक्षून चालणार नाही. पन्हाळ्याच्या वेढ्यात बांदलांनी सावलीसारखी आमची सोबत केली. इतकंच नाही तर आम्हाला विशाळगडावर सुखरूप नेण्याची जबाबदारी अंगावर घेतली. विशाळगड बांदलांकडेच होता. गडाच्या पायथ्याची त्यांची मोठी वस्ती आहे. बाजी प्रभूंबरोबर घोडखिंडीत छातीचा कोट करून 200 बांदल उभे राहिले. प्राणांची आहुती दिली, परंतु गनिमाला आमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. आणि म्हणूनच तलवारीच्या पहिल्या पानाच्या मानाचे
बांदल नक्कीच हकदार आहेत. आम्हास मान्य आहे, परंतु एकदा कान्होजीरावांशी या विषयावर बोलून घ्या राजे. मगच निर्णय घ्या, म्हणजे पुन्हा वाद होणार नाहीत. और इस मुहिम को कारतलब खान अंजाम देगा. हुजूर, कारतलब दक्कन में काफी जंग जीत चुका है. वो इस मुल्क को बारीकी से जानता है. दक्कन की पहाड़ियों से वो बखूबी वाकिफ है. इसी की बदौलत आज परिंडे किले पे मुगल परचम लहरा रहा है. कारतलब खान, तुम 25,000 की फौज लेके जाओ. शुक्रिया नवाब साहब. मित्रसेन, कच्छप, सरजारा गाड़े, जाधव, अमर सिंह चौहान और राय बागन तुम्हारे साथ होंगे. बाकी हाथी, घोड़े, हथियार जो चाहे चुन लो. और भी कुछ चाहिए तो बोलो, मिल जाएगा. हमें बस ये कोकण इलाका मुगल सल्तनत में शामिल करना है. और बताओ कारतलब, तुमने क्या सोचा है? हुजूर, लोहागढ़ और विसापुर ये दोनों किले रास्ते में ही हैं. फिलहाल वो सिवा के कब्जे में है. हमारी फौज वहां से गुजरने वाली है. सिवा हम पे कभी भी हमला कर सकता है. तो सबसे पहले इन किलों को कब्जे में कर लेता हूं. नहीं कारतलब खान, ऐसी गलती मत करना. ये गलत होगा. इसकी दो वजह है. एक तो सिवा होशियार हो जाएगा और दूसरा, इन छोटी मोटी लड़ाइयों से हमारा वक्त बर्बाद हो सकता है. हमें तेजी से कोकण की तरफ बढ़ना है. हमारा मकसद सिवा के कोकण के रास्ते को रोकना है. इन छोटी मोटी लड़ाइयों से हम अपने मकसद से भटक सकते हैं. और मेरे ख्याल से सिवा का खजाना खाली हो चुका है. वो तुम पे हमला नहीं करेगा, और तुम भी हमला करने जा रहे हो ऐसे मत दिखाना. ये देखो, सबसे पहले तुम्हें भिवंडी और पनवेल इन इलाकों पे कब्जा करना है, और फिर यहां से धीरे धीरे कोकण की तरफ बढ़ो. एक बार ये कोकण कब्जे में आ जाए, उसके बाद सीधा हमला होगा यहां राजगढ़ पर. या कान्होजी काका, बसा. राज, तुमचा निरोप आला आणि तातडीनं आलो. काका, तशीच तातडी होती म्हणून तुमचा सल्ला हवा होता. राज, आम्ही काही सल्ला देणार तुम्हासनी? तुम्ही आम्हासनी आज्ञा करायची आणि आम्ही त्यावर अंमल करणार. काका, एवढा विश्वास आहे तुमचा आमच्यावर? असं काय विचारताय राज? काका, आम्ही एका विवंचनेत सापडलो आहोत. इकडं आड आणि तिकडं विहीर अशी अवस्था झाली आमच्या मनाची. एक वेळ रणांगणावर शत्रूशी दोन हात करणं सोपं असतं, परंतु स्वतःच्या मनाशी दोन हात करणं महाकठीण. राज, तुम्ही काय बोलताय? आम्हासनी काय बी कळत नाही बघा. कान्होजी काका, तुमची आमच्या महाराज साहेबांनी स्वराज्यकामी नेमणूक केली आणि तेव्हापासून तुमच्यावर सोपवलेली हरेक कामगिरी तुम्ही चोखपणे पार पाडली. 12 मावळ स्वराज्यासाठी एकसंधपणे उभा केला. इतकंच नाही तर अफझल खानाच्या स्वारीच्या वेळी तुम्ही स्वतः आणि तुमचे पुत्र बाजी सर्जेराव, चांजी, नाईकजी, मताजी, शिवजी या सगळ्यांनी अजोड कामगिरी बजावली. खरंच कान्होजी काका, स्वराज्यासाठी तुमचं योगदान फार फार मोठं. आम्ही जे बी काही केलं ते फक्त स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी. आणि त्या बदल्यात स्वराज्याच्या तलवारीचं पहिलं पान, एवढा मोठा सन्मान दिला तुम्ही आम्हा जे द्या ना.
काका त्यासाठीच बोलावलंय आम्ही तुम्हाला. आम्ही समजलो नाही राज. कान्होजी काका, पन्हाळ्याच्या वेढ्यातून बाहेर पडताना रायाजीराव बांदल, बाजीप्रभू देशपांडे आणि 200 बांदलांनी पराक्रमाची शर्थ केली. छातीचा कोट करून घोडखिंड अडवून धरली. इतकंच नाही तर आपल्या रक्तानं घोडखिंड पावन केली. स्वराज्याच्या तलवारीचं पहिलं पान, हा मान बांदलांना द्यावा असं आमच्या मनात आहे. राज, बांदलांनी पावनखिंडीत जो पराक्रम गाजवला, रातभर गनिमाला रोखून धरला, त्यासाठी स्वतःच्या जीवाची, विधवा होणाऱ्या बायकांची, पोरकं होणाऱ्या पोरांची पर्वा न करता आम्ही मेलो तरी चालल, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, ह्यो स्वराज्याचा राजा जगला पाहिजे, या देहानं समद लढलं आणि पराक्रम गाजवला आणि तुम्हासनी विशाळगडावर सुखरूप पोचवलं. नव राज, अव हे स्वराज्य राखलं, त्या बांदलांचाच ह्यो मान आहे. राज, म्याच आपणास विनंती करतो की बांदलांना ह्यो मान तुम्ही द्यावा. कान्होजी काका, काका, आमच्या निर्णयाचा राग नाही आला ना तुम्हाला? काय बोलता हे राज? अव एका भावाचा मान दुसऱ्या भावाला दिला म्हणून त्या भावाला राग येतोय वै? कान्होजी काका, अगिनदासानं म्हटलंय तेच खरं. जैसे अंगद हनुमान रघुनाथाला, तैसे जेधे बांदल शिवाजी राजाला. आबा, नाईकजी, आपल्याला दिला होता ना तो तलवारीच्या पहिल्या पात्याचा मान, त्या बांधलांच्या जोळीत टाकून आलात. नाईकजी, वाण सांभाळून बोला. त्यो मान आमासनी द्या असं सांगाय आले नव्हते बांदल. त्या मानाला साजेसा पराक्रम गाजवलाय त्यांनी पावनखिंडीत. पण आपल्या घराण्याचा मान होता तो, असा कसा दिलात? अरे काय मान 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 लावलाय आणि कसला आलाय मान? काय चाललं होतं मागच्या पिढ्यांमध्ये समध्या मावळ्यात, ते आठवा जरा. कंच्या तरी शहाच्या पदरी चाकरी करायची, त्याला कुर्निसात करायचा आणि त्यांनी लाथा बुक्या जरी हाणल्या तरी गप गुमान सहन करायचं. असलं गुलामगिरीचं आयुष्य जगत होती समधी. तेव्हा कुठं गेला होता यो मान? पण डोळ्यात डोळं घालून अरेला कार करायला शिकवलं आमच्या राजांनी. हे असलं मान जपण्यापेक्षा आपल्या राष्ट्राचा, आपल्या मुलखाचा स्वाभिमान जपा, तर रयतेच्या घराघरात आपलेपणाचा मान मिळेल आणि त्योच खरा मान. माफ करा आबा, चूक झाली. नाईकजी, यापुढे कुठल्या बी मानपानात अडकून राहणार नाही. आबा, आता ही तलवार स्वराज्यासाठी अशी चालवीन की शत्रूच्या गोटात पण माझं नाव मानाने घेतलं जाईल. तोच माझा सन्मान. नाईकजी, राजा, कारतलब खान 30,000ची फौज घेऊन कोकणात गेला अशी पक्की खबर आली. आणि त्याला भिवंडी ते पनवेल आणि पनवेल पासून रायगड समज घ्यायला सांगितले. पण बहिर्जी कोकणच का? अफजल खान किंवा सिद्दी जोहर स्वराज्यावर चालून आले होते, ते आम्हाला पकडायला किंवा मारायला आले होते. त्यांचा हेतू स्पष्ट दिसत होता. पण शाहिस्ते खानाचं तसं नाही. त्याचा रोख सरळ सरळ आमच्यावर दिसत नाही. राजा दिसू दे व नको दिसू दे, पण त्याच्या मनात असणारच.
फक्त त्याला दाखवायचं नाही. मुद्द्याचं बोललात बहिरजी. शाहिस्तेखानाला आपल्याला त्याचा रोख कळू द्यायचा नाही एवढं नक्की. शाहिस्तेखान जर आम्हाला जेरबंद करायला आला असता तर तो इथं यायला पाहिजे होता. आम्ही आहोत राजगडावर, खान बसलाय पुण्यात आणि फौज पाठवतोय कोकणात. हे सगळं दिसतंय एवढं सोपं नाही. शाहिस्तेखानाच्या मनात काहीतरी वेगळंच चाललंय हे नक्की.